बच्चू कडू यांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला। या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पाहूयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट। आक्रमक शैली आणि अनोख्या जन आंदोलनासाठी ओळखले जाणारे बच्चू कडू। कोणे एकेकाळी शिवसेनेत असलेले बच्चू कडू 25 वर्षांनी पुन्हा स्वगृही परतलेत। आज अधिकृतपणे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं। आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही। जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख म्हणून ओळखले जातात। 1 लाखावर सदस्य असलेली ही संघटना सोडायची गरज नाही असा विश्वास देत एकनाथ शिंदे यांनी बच्चू भाऊंचं स्वागत केलं। थेट विधान परिषदेची उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास टाकला। तुम्ही ज्या विश्वासाने आलेला आहात, या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही ही ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। एका ताकदीने आपण महाराष्ट्रभर एका ताकदीने गावागावामध्ये अगदी खेड्यापाड्यामध्ये शहरापासून गावापर्यंत सगळीकडे शिवसेना मजबूत करण्याचं काम करूया। मी आपल्या सोबत आहे। आपले सर्व प्रमुख पदाधिकारी जे मी स्वागत करतो। बच्चू कडू यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांनी यशस्वी करून दाखवली। कडू यांच्या निमित्तानं शिवसेनेला विदर्भात आक्रमक चेहरा मिळाला। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, तर याची एवढी दुसरी आनंदाची गोष्ट नाही, कारण अमरावती सारख्या ग्रामीण भागातून त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं। महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, अनेक काबाड कष्ट आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि असा कष्टकऱ्यांचा नेता जर पक्षाला मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे। शिवसेना ते शिवसेना वाया प्रहार हा बच्चू कडू यांचा प्रवास कसा होता त्यावर एक नजर टाकूयात। आक्रमक आणि जन आंदोलन करणारा नेता, दिव्यांग, शेतकरी आणि वंचित घटकांसाठी लढा देणारा नेता। सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात। 2004 पासून अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार। दिव्यांग हक्कांसाठी मोठं आंदोलन, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि स्थानिक समस्या यावर सतत आवाज। अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत। अधिकाऱ्यांना मारहाण केल्यानं अंगावर अनेक केसेस। महाराष्ट्रात मंत्रिपदही भूषवलं। शालेय शिक्षण तसंच इतर विभागात राज्यमंत्री म्हणून काम। शिंदेंच्या मुख्यमंत्री काळात कडूंच्या आग्रहामुळेच दिव्यांग मंत्रालयाची स्थापना। ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही, तर आम्ही जे मुद्दे दिले, मग दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची, मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे। बच्चू कडू यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळण मिळालं। कडू यांना अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि सोबतच मित्रपक्ष भाजपचा विरोधही सहन करावा लागणार आहे। त्याची झलकही लगेच पाहायला मिळाली। स्वतः एकनाथ शिंदेजींनी सुद्धा मला मध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्ही शिवसेनेसोबत या, पण मी त्यांना सांगितलं होतं मी निष्ठेने देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच मी आपलं राजकीय शेवट जो आहे, म्हणजे राजकारणामध्ये जर मी आहे तिथपर्यंत निष्ठेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच राहील, पण मी महायुती म्हणून आपल्याला नेहमी सपोर्ट करत राहील। एकनाथ शिंदे यांनी राजकीय जोखीम घेत बच्चू कडूंवरती विश्वास दाखवलाय। ठाकरेंविरोधातलं बंड असो की मनोज जरांगेंचं आंदोलन, बच्चू कडू यांनी शिंदेना साथ दिली आहे। त्याची परतफेड एकनाथ शिंदेनी केली असल्याचंही बोललं जातंय। कारण काहीही असलं तरी शिवसेनेसाठी कडूंची घरवापसी फायद्याची ठरू शकते।
आता बच्चू कडू आपला मूळच्या बंडखोर स्वभावाचा किती काळ व्यसन घालतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. अमरावतीहून छगन जाधवसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.